तर मग येते देवपूजेची वेळ. देवपूजेची वेळ येते. आता परिस्थिती अशी की काय झालंय की आता बरेचसे सगळे डस्टबिन जे होते पूर्वी जिकडे तिकडे गावाला ते आता सगळे इकडे आले, आपल्या मुलांकडे आले. ते डस्टबिन आले तिथं, मुलाला जायचं बाहेर. कारण काय झालं बरे, डस्टबिन येताना रिकाम्या हाताने आले का? अजिबात नाही. हे रिकाम्या हाताने आलेच नाही. ह्यांनी काय केलं की येताना इतके मोठे फोटो आणि इतके पेटीभर देव हे सगळं जमा केलं. ते सगळं घेऊन इकडे आले. इकडे येऊन आले, सगळं ठेवलंय. आणि आता अशी परिस्थिती की त्यांना तर बसवत नाही, त्यांना तर पूजा करणं होत नाही. मुलाला तर सकाळी उठून 6-7लाच बाहेर जायचं असतं, मग त्यालाही पूजा करणं होत नाही. इकडून तिकडून आर्थिक सुबत्ता आहे, पण काही क्वचित घरी असे की पूजेला कोण मनुष्य लावलाय, पण प्रत्येकाची परिस्थिती तशी राहू शकत नाही. आणि परिस्थिती जरी तशी असली तरी ते थोडंसं परवडायलाही पाहिजे ना. आणि कधी परवडायची वेळ म्हणली तर पूजा करणारा मनुष्य आपल्याला परवडत नाही, कारण त्याची पण सगळ्या या आपल्यासोबत राहायचं म्हणल्यावर त्याची भूक वाढलेली आहे, त्यामुळे तेही परवडत नाही. मग आपल्याला परवडतं काय? तर आपल्याला एकच परवडतं, त्याला पारोसं ठेवलेलं आपल्याला परवडतं. मग आपण काय, कारण तो बोलू शकत नाही ना, हे दुर्दैव आहे त्याचं. हे सगळ्यात परमेश्वराचं कुठलं दुर्दैव आहे ना मोठं, तर हे तो बोलत नाही हो. त्याने जर घडघड घडघड बोलायला सुरुवात केली ना तर तो एकाही घरात पारोसा राहणार नाही. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा